देन पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, याच्यामध्ये आंशिक किंवा पूर्ण आंतरिक परावर्तन कशाला म्हटलं ते बघूया. वेन लाईट एंटर्स अ रेअरर मीडियम फ्रॉम अ डेन्सर मीडियम, जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये मार्गक्रमण करतो, इट गेट्स पार्शली रिफ्लेक्टेड, तेव्हा त्याच्या आंशिक रूपात परावर्तन होते. दॅट इज पार्ट ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड अँड कम्स बॅक इन टू द डेन्सर मीडियम ॲज पर लॉज ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजेच परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमामध्ये परततो, यास आंशिक परावर्तन असं म्हटलं जातं, पार्शल रिफ्लेक्शन म्हणतात. द रेस्ट ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड गोज इन टू रेअरर मीडियम. प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे काय होते, याच्यामध्ये अपवर्तन होते. काही भाग काय होतो, पहिल्या माध्यमामध्ये परत येतो, म्हणजे पहिलं जे माध्यम होतं त्याच माध्यमामध्ये परत येतो, याला पार्शल रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. इथे दाखवलेले आहेत एक्झाम्पल. इथून आलेले लाईट सोर्स जे आहेत हे काय होतात, इथंच ह्याच्यामध्येच आता हा रेज बघायचं रिफ्लेक्ट होतात, काही रेज इथंच पार्शल रिफ्लेक्ट होतात त्याच्यामध्ये. ॲज लाईट इज गोईंग फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. यात प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असल्याने तो स्तंभिकेपासून काय होतो, थोडा दूर जातो. अर्थात आपाती कोन त्याचा जो आहे, द अँगल ऑफ इन्सिडेंट आय इज स्मॉलर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे हा आय काय असतो, या रिफ्रॅक्शनपेक्षा हा आय कमी असतो. अँड दिस इज शोन ऑन द लेफ्ट साइड ऑफ द फिगर. याच्यामध्ये आपल्याला हे दाखवलेलं आहे. इफ वी इन्क्रीज आय, जर आपण हा जो आय जो आहे हा आय जर वाढवत गेला, आर विल ऑल्सो इन्क्रीजेस. इथं बघा आय हा जर वाढवत गेला, आर सुद्धा काय होत जातो, हळूहळू हा वाढवत जातो. इथं सुरुवातीला बघा आर कसं आहे, नंतर आर सुद्धा वाढत गेलाय. इथं सुरुवातीचा आय बघायचं कसं आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा स्मॉल आहे आणि हा सुद्धा स्मॉल आहे याच्यामध्ये. नंतर आपण जर याच्यामध्ये आय वाढत गेलं तर इथला आर जो आहे हा आर सुद्धा वाढत जातो. इथून इथं वाढला, इथं 90 झाला, 90 पेक्षा पण इथं वाढलेला आहे याच्यामध्ये. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट. स्नेलच्या नियमाप्रमाणे आरचे परिमाण वाढत जाईल, कारण अपवर्तनांक कसा आहे याच्यामध्ये स्थिर आहे. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90. काही याच्यामध्ये आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचे मूल्य काय होतं, इथं 90 होतं. दिस व्हॅल्यू ऑफ आय इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, क्रिटिकल अँगल असं म्हटलं जातं. या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन किंवा क्रिटिकल अँगल म्हणतात. फॉर अँगल्स ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन द क्रिटिकल अँगल, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90. याच्यामध्ये काय होतं, अधिक आपाती कोन असलेल्या किरणासाठी आरचे मूल्य 90 पेक्षा काय होतं, अधिक होतं. सच अ रेज रिटर्न टू द डेन्सर मीडियम ॲज शोन टुवर्ड्स द राईट इन फिगर. आणि यामध्ये काय होतं, याच्यामध्ये परत अशा स्थितीत सर्व प्रकाशाचे परावर्तन होते आणि ती किरणे परत घन माध्यमामध्ये येतात. घन माध्यम जे आहे या माध्यमामध्ये परत येतात. म्हणजे 90 डिग्रीज जेव्हा 90 पेक्षा जर जास्त वाढत गेला, याच्यामध्ये अधिक आपाती कोन असलेल्या किरणासाठी जेव्हा आरचे मूल्य 90 पेक्षा अधिक होते, ती किरणे घन माध्यमामध्ये परत येतात. परत रिफ्लेक्शन ह्याच्यामध्येच होतं. अशा स्थितीत सर्व प्रकाशाचे परावर्तन होते आणि यालाच काय म्हटलं तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हटलं. परत हे घन माध्यमात येतात म्हणून याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. All the light gets reflected back into the dense medium and this is called total internal reflection असं म्हणतात. म्हणजेच याच्यामध्ये ती किरणे परत आहे या घन माध्यमामध्ये येतात. We can determine the value of critical angle as the following laws. इथं लॉज जे आहे त्याच्यामध्ये स्नेल्स लॉ जे आहे यानुसार आपण क्रिटिकल अँगल काढू शकतो. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आय क्रिटिकल अँगल आणि आर 90 असेल तर या सूत्रानुसार आपण हे काढू शकतो. रेनबो इज ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिनन. इट इज कंबाइंड इफेक्ट ऑफ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेसेस. इंद्रधनुष्य जी आहे ही सुद्धा काय आहे, याच्यामध्ये एक विविध नैसर्गिक घटकांचे घटना ज्या आहेत यांचं एकत्रीकरण मानलं जातं.
इट इज कंबाइन्ड इफेक्ट ऑफ नॅचरल प्रोसेसेस, नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण म्हटलं त्याच्यामध्ये. इट इज कंबाइन्ड इफेक्ट ऑफ कशाचं कॉम्बिनेशन असतं याच्यामध्ये, डिस्पर्शन म्हणजेच काय अपस्करण होतं प्रकाशाचं, रिफ्रॅक्शन अपवर्तन होतं, आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि याच्यामध्ये आंतरिक परावर्तन होतं, पूर्णतः आंतरिक परावर्तन होतं. या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजेच काय रेनबो मानला जातो याच्यामध्ये. इट कॅन बी सीन मेनली आफ्टर द रेनफॉल. याच्यामध्ये प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसते. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ॲक्ट ॲज स्मॉल प्रिझम. यामध्ये पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात, म्हणजे प्रिझमप्रमाणे हे थेंब कार्य करतात. वेन लाईट रेज फ्रॉम द सन एंटर दीज ड्रॉपलेट्स इट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स्ड. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण, जेव्हा लाईट रेज हे जेव्हा त्याच्यामध्ये ह्या वॉटर ड्रॉपलेटमध्ये जातात, त्यावेळी पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन आणि त्याचबरोबर काय घडवून आणतात तर अपस्करण घडवून आणतात याच्यामध्ये. नंतर देन देर इज इंटरनल रिफ्रॅक्शन ॲज शोन इन फिगर. आणि नंतर काय होतं परत याच्यामध्ये काय होतं इंटरनल रिफ्रॅक्शन, म्हणजे त्याच्या आतमध्येच रिफ्रॅक्शन होतं याच्यामध्ये. अँड आफ्टर दॅट वन्स अगेन द लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड व्हाईल कमिंग आउट. आणि त्यानंतर काय होतं आफ्टर दॅट वन्स अगेन द लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड, आणि त्यामुळे काय होतं थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होतं, आणि शेवटी थेंबाबाहेर येताना पुन्हा काय होतं व्हाईल कमिंग आउट द ड्रॉपलेट वन्स अगेन द लाईट गेट रिफ्रॅक्टेड. आणि थेंबातून जेव्हा बाहेर येतात तेव्हा काय होतं असतं त्यांचं रिफ्रॅक्शन होतं, पुन्हा अपवर्तन होतं. आणि याच्यामध्ये ऑल दीज थ्री प्रोसेसेस टुगेदर प्रोड्यूस रेनबो. म्हणजे तिन्ही या प्रोसेस मिळून रेनबो तयार होतो, इंद्रधनुष्याच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पहिला लाईट रेज जे असतात हे लाईट रेज काय होतात त्या ड्रॉपलेटमध्ये एंटर होतात, आणि त्यानंतर ते रिफ्रॅक्ट होतात, आणि परत काय होतात डिस्पर्स होतात, आणि नंतर परत त्यांचं इंटरनल रिफ्लेक्शन होतं, आतल्या आत रिफ्लेक्शन होतं, आणि आफ्टर दॅट परत काय होतं ते लाईट गेट्स रिफ्रॅक्ट होतं. त्यानंतर परत लाईट रिफ्रॅक्ट होते, या ड्रॉपलेटमधून बाहेर येत असताना पुन्हा ते रिफ्रॅक्ट होतात, आणि अशा पद्धतीनं तिन्हीचं मिळून याच्यामध्ये डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन या तिन्ही मिळून आपल्याला रेनबो आपल्याला दिसून येतो. इथं हा लेसन संपलेला आहे. एक्सरसाइज सोडवायचे सगळ्यांनी, आणि ह्याच्यावरती एक्झाम्पल पण आहेत बघा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्याचे इथं फॉर्म्युला दिलेले आहेत. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. आता इथं दिलेलं आहे बघा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्युम. V1 दिलेलं आहे 3 × 10⁸. n दिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे n = V1/V2. n माहिती आहे आपल्याला, V1 माहिती आहे, आणि त्यानुसार आपण V2 काढू शकतो. त्याच पद्धतीनं इथं बघा सोडवलेले हे एक्झाम्पल्स आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम टू फर्स्ट मीडियम. इथं फॉर्म्युला दिलेला आहे. इथं V1 दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे, V2 दिलेला आहे, ह्याच्यामध्ये V1 आणि V2 दिलेला आहे, आणि त्यामुळे हा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि याच्यानुसार काढायचा आहे. इथं दोन व्हेलॉसिटीनुसार आपल्याला हा फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा काढता येतो.